आज आपण बघूयात मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी. त्यात अलीगढ चळवळ जी सर सय्यद अहमद खान यांनी आणली होती. त्यानंतर मोहमेडन लिटररी सोसायटी जी अब्दुल लतीफ यांनी आणली होती. त्यानंतर अहमदिया चळवळ ही मिर्झा गुलाम मुहम्मद यांनी आणली होती आणि त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया ही मुहम्मद अली यांनी आणली होती. तर आपण सुरुवात करूया 1804 आलेल्या फरियादी चळवळीपासून, जी झाली होती फरीदपूर बंगालमध्ये. तिचे संस्थापक होते हाजी शरियतुल्ला. या चळवळीचा उद्देश होता धार्मिक शुद्धी व बंगाली मुस्लिमांतील अनिष्ट प्रथा नष्ट करणे. त्यानंतर वहाबी आंदोलन किंवा त्यालाच वलीउल्लाह आंदोलन असेही म्हणतात, ते आले 1820 तर 1870 दरम्यान होते. वहाबी पंथ हा 18व्या शतकात अरेबियात स्थापन झाला. वहाबी चळवळीचा प्रवर्तक अब्दुल वहाब याने इस्लामची खरी व मूळ शिकवण पुनरुज्जीत करायचे ठरवून खुद मक्केवर कब्जा केला. त्याला सौदीच्या राजाचा पाठिंबा मिळाला, त्यामुळे तो बलाढ्य तुर्कीलाही आव्हान देऊ शकला. भारतातील रायबरेलीचे सय्यद अहमद शहीद याच्यावरती वहाबी विचारांचा प्रभाव पडला. त्याने स्वतःला इमाम घोषित करून भारतात वहाबी पंथाचा प्रचार चालवला. मुंबईसारख्या अनेक शहरांना भेटी दिल्या. कलकत्ता व पटना येथे वारस नेमले. लोक त्याला खलिफा मानू लागले. त्याने आपली समांतर शासन व्यवस्था निर्माण केली. त्याचे प्रचारक होते. प्रत्येक अनुयायी त्याला करौजा देणगी देत. त्याच्या अवतारी आगमनाची गाणी रचली गेली. सिताना येथे संघटनेचे मुख्य केंद्र स्थापन केले. तेथे इनायत अलीच्या नेतृत्वाखाली लष्करी सैन्य तयार केले. इस्लामच्या मूळ शुद्ध स्वरूपाची पुनर्स्थापना करण्याची व काफिरांविरुद्ध जिहाद पुकारून त्यांचा नायनाट करायचा हे सय्यद अहमदचे ध्येय होते. त्या काळात रणजित सिंहांनी शिखांचे मोठे राज्य स्थापन केले. साहजिकच त्यांच्या विरुद्ध वहाबींनी जिहाद पुकारला. शीख व वहाबी यांच्यात खूप वादविवाद झाले. परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध मुस्लिमांनी संघटितरित्या केलेला हा अखेरचा प्रयत्न होता. 1857च्या उठावावेळी काही ठिकाणी वहाबींनी हा उठाव केला होता. लॉर्ड एल्गिनच्या काळात हे आंदोलन चिरडण्याच्या शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ब्रिटिशांनी या चळवळीविरोधात दडपशाहीची मोहीम राबवली होती. या विरोधात कलकत्त्याचा मुख्य न्यायाधीश जॉन पॅक्स्टन नॉर्मन याची न्यायालयाच्या पायऱ्यांवर हत्या करण्यात आली. तसेच लॉर्ड मेयो याची अंदमानची पाहणी करत असताना हत्या करण्यात आली. या हत्या वहाबींनी केल्या होत्या. यावरती PYQ येऊन गेलाय आणि यापुढे MCQ येऊ शकतो की लॉर्ड मेयोची हत्या कुठे झाली और कोणी केली. त्यानंतर तायुनी चळवळ आली 1839ला, जी झाली होती ढाकाला. मौलाना करामत अली यांनी ही चळवळ निर्माण केली होती. फरियादी चळवळीला विरोध करण्यासाठी तायुनी चळवळीची स्थापना झाली. त्यानंतर देवबंद स्कूल किंवा देवबंद चळवळ, तिलाच दार उल उलम राशीद असेही म्हटले गेले, ती आली होती 1867ला. तिचे नेतृत्व होते मुहम्मद कासिम ननोतवी व रशीद अहमद गंगोही. तिचा उद्देश होता मुस्लिमांमध्ये कुराण आणि हादीस यांचे शुद्ध शिक्षण देण्याचा प्रसार करणे, परकीय शासकांविरुद्ध जिहादची भावना कायम ठेवणे, या पंथांच्या अनुयायांना शील व चारित्र्यावरती भर दिला. सर्व धर्म एक आहेत व ते इस्लाम धर्माविरोधी नाहीत असे या पंथांचे मत होते. त्यानंतर मौलाना अब्दुल बारी आखवत हे पत्र खिलाफतीच्या प्रचारासाठी सुरू झालं होतं या चळवळीत. त्यानंतर आलं अलीगढ आंदोलन 1875ला, जे होतं अलीगडला. ते सुरू केलं सर अहमद खान यांनी. मुस्लिम समाजात आधुनिकता आणण्यासाठी हे आंदोलन सुरू झाले. अहमद खान यांनी 1864ला सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. 1875 साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज सुरू केले. अहमद खान यांच्याशिवाय अलीगड आंदोलनातील नेते होते चिराग अली, अल्फात हुसेन जे कवी होते, नजीर अहमद व मौलाना शिवली नुमामी. अहमद खान यांनी कुराणावरती भाष्य केले होते. यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर अहमदिया आंदोलन आले. 1889 ते 90 दरम्यान ते चालले. मिर्झा गुलाम अहमद यांनी त्याचे नेतृत्व केले. पंजाबमधील फरीदकोट येथे मिर्झा गुलाम अहमद यांनी या आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनात मुस्लिम समाजात सुधारणा घडवून आणणे अपेक्षित होते. या समाजातील वाईट प्रथा व चालीरीती बंद करणे हा या आंदोलनाचा उद्देश होता. मिर्झा अहमद यांचे पुस्तक बराहीन ए अहमदिया यात त्यांनी अहमदिया आंदोलनाचे सिद्धांत मांडले आहेत. त्यानंतर आले मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन, जे स्थापन झाले 1893ला. मुसलमानांना राजकीय शोभापासून अलिप्त ठेवणे व भारतात ब्रिटिशांची सत्ता मजबूत करणे यासाठी या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर आले अहरार चळवळ, जी जहाल राष्ट्रवादी चळवळही होती. नेतृत्व होते मौलाना अहमद अली, हकीम अजमल खान, हसन इमाम, मौलाना जफर अली खान आणि मजर उल हक. हे आपण जाणून घेतलं मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळींविषयी. आता आपण बघूयात शीख धर्मियांतील सुधारणा चळवळी.
त्यात येते सगळ्यात आधी तर निरंकारी चळवळ 1840ला आली होती. बाबा दयाळ दास यांनी आणली होती. परमेश्वर हा आकारहीन असतो म्हणजे निराकार असतो हे त्यांनी या चळवळीतून साध्य केले. त्यानंतर आली नामधारी चळवळ अर्थात कुका चळवळ. त्यानंतर होती सिंग सभा जी 1 ऑक्टोबर 1873ला आली अमृतसरला. ठाकूर सिंग संघवालिया व ज्ञानी ज्ञान सिंग यांच्या नेतृत्वात आली होती. उद्देश होता तिचा शुद्ध स्वरूपात शीख धर्माची पुनर्स्थापना करणे. त्यानंतर आली गुरुद्वारा सुधार चळवळ. आता हे आपण जाणून घेतलं शीख धर्मियांतील सुधारणा चळवळी. आता आपल्याला डिप्रेस्ड क्लासेस मिशनही बघायचे आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.